EMI न भरल्यामुळे पोलीस एखाद्या कर्जदाराला अटक करू शकतात का, हे समजून घेण्यासाठी ही केस नीट समजून घ्या. एका व्यक्तीने फायनान्स कंपनीकडून 27 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, पण ते कर्ज तो व्यक्ती आर्थिक अडचणींमुळे परत करू शकला नाही. मग त्या कंपनीने एकीकडे दिवाणी वसुलीचा दावा दाखल केला आणि दुसरीकडे फसवणूक व विश्वासघातासारखे फौजदारी गुन्हे दाखल केले. या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितले की कर्जाचा व्यवहार हा कॉन्ट्रॅक्टवर आधारित आणि दिवाणी स्वरूपाचा असतो, म्हणजे सिव्हिल नेचरचा, आणि त्यामुळे फक्त पैसे परत न देणे हा फौजदारी गुन्हा ठरत नाही जोपर्यंत त्यात विशिष्ट गुन्ह्याचे घटक सिद्ध होत नाही. प्रत्यक्ष व्यवहारात बँकांना कर्ज वसुलीसाठी पोलिसांची मदत घेण्याचा अधिकार नसतो. मग बँकांकडे काय ऑप्शन असतात? जर सिक्युअर्ड लोन असेल तर सरफाईसी ऍक्ट 2002 चा वापर करणे, ज्यामध्ये नोटीस देऊन सुद्धा कर्जदाराने पैसे नाही भरले तर तारण मालमत्ता जप्त करून विक्री करणे. आणि सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड दोन्ही प्रकारच्या कर्जांमध्ये बँक दिवाणी दावा म्हणजेच सिव्हिल सूट दाखल करू शकतो. पण याला काही अपवाद सुद्धा आहे, जसे की कर्जदाराने सुरुवातीपासूनच फसवणूक, खोटी माहिती, बनावट कागदपत्रे वापरणे किंवा फ्रॉड करून कर्ज घेतले असेल तर BNS अंतर्गत फसवणुकीचे गुन्हे लागू शकतात.